उड्डाण पुलावर ट्रक उलटून अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी झालेत। तब्बल 2 तास यावेळी वाहतूक बंद होती। पाहूया सविस्तर बातमी। बांधकाम साईटवरील काम संपवून आंबडून द्वारकेद्वारे जाताना रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोविंदनगर बोगदा येथे उड्डाण पुलावर एक आयशर ट्रक उलटला। या अपघातात 5 कामगार जखमी झालेत। सुमन शेख, अमजद शेख, अफरुख शेख, तानशेर शेख, आसिफ शेख असं जखमी झालेल्या कामगारांची नाव आहे। त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर ट्रक चालक अपघात स्थळावरून फरार झालाय। मात्र हा ट्रक रस्त्यातच उलटल्यानं महामार्गावरील वाहतूक 2 तास बंद करण्यात आली। गोविंदनगर बोगद्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी उड्डाण पुलावर जात या 5 जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले। तसेच क्रेन पाचारण करत ट्रक रस्त्यातून सरळ करण्यात आला। तब्बल 2 तासांनी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली। अपघाताचा पुढील तपास पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।